नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। राज्यसेवा परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण इथे तयारी करत आहोत। केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे मोफत आहेत आणि या लेक्चर सिरीज मधून जी काही पुस्तकं आपण इथे तुम्हाला सजेस्ट करत आहोत ती पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीच नाही तर पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणारे विद्यार्थी, सेटनेट देणारे विद्यार्थी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयोगी आहेत। तर आपल्या या एमपीएससी पॅटर्न मध्ये वैकल्पिक विषय कंपल्सरी आहे किंवा वैकल्पिक विषयाचा रोल खूप मोठा आहे। सो जिओग्राफी ऑप्शनल हा जो तुमचा ऑप्शनल एक सगळ्यात जास्त आवडता ऑप्शनल म्हणून चूज केला जातो आणि आपल्या पब्लिकेशनची नामांकित लेखकांची मराठीमध्ये पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत। तर याच पुस्तकांवरती आपण एक मॉड्यूल सिरीज इथे चालू करत आहोत जिओग्राफी ऑप्शनल साठी। तर या मॉड्यूल मध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजीचा पार्ट पहिल्यांदा घेतोय। हे जे सगळे लेक्चर्स असणार आहेत हे आपले दाते सरांचं पुस्तक, त्याच्यानंतर सिद्धार्थ सरांची पुस्तकं आहेत, माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, या पुस्तकावरती आधारित असतील। पुस्तकं तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून मागवू शकता। Amazon, फ्लिपकार्ट वरती पण पुस्तकं अवेलेबल आहेत आणि जर कंप्लीट पुस्तक संच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही पुण्याला केसागर बुक हाऊसला व्हिजिट देऊन पुस्तकं परचेस करू शकता। ठीक आहे, ओके। बघा, जिओग्राफी ऑप्शनल हा जो आहे अतिशय विद्यार्थी प्रिय असा ऑप्शनल आहे आणि विषय तसा इंटरेस्टिंग पण आहे। तर ही जी आपली मॉड्यूल सिरीज आहे जिओमॉर्फॉलॉजी, जो आपल्या पेपर फर्स्ट मधला अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे, आजपासून आपण स्टार्ट करत आहोत। डेफिनेटली तुम्हाला या सिरीजचा उपयोग होईल। जे विद्यार्थी जिओग्राफी ऑप्शनल ठेवत आहेत अशा विद्यार्थ्यांनी कमेंट नक्की करा, तुम्हाला सेशन कसे वाटतात, काही डाऊट असतील तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवरती विचारू शकता। ठीक आहे, ओके। चला तर स्टार्ट करूया आपण। बघा, ऑप्शनल म्हटलं की थोडीशी भीती आपल्याला वाटते, आपण डायरेक्टली यूपीएससी चे जे पेपर्स आहेत त्याच्याबरोबर आपण याला जोडतो किंवा अगदी तसेच तितकेच डिफिकल्ट तितकेच कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन असतील असं आपल्याला वाटतं, पण असं नाहीये। अगदी बेसिक पासून समजून घ्या, पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार एक्झाम होत आहे। सो खूप साधे सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके। तर स्टार्ट करूया आपण। तर इथं प्रिलियम साठी याच्या आधी आपण जिओमॉर्फॉलॉजी अभ्यासलेली असते, पण जेव्हा आपण वैकल्पिक विषयासाठी जिओमॉर्फॉलॉजी अभ्यासतो ना तेव्हा तिथं खूप जास्त आपल्याला डेप्थ मध्ये जावं लागतं। ठीक आहे, ओके। जसं की आता तुम्हाला युनिट 1 जे आहे ना, युनिट 1 मध्ये तुम्हाला भूरूपशास्त्र म्हणजे नक्की काय आहे, बरोबर। याच्या आधी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधी जेव्हा आपण वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये परीक्षा देत होतो तर तिथं आपण भूरूपशास्त्र, त्याच्या डेफिनेशन, त्याची स्वरूप आणि व्याप्ती आपण करत नव्हतो, बरोबर। जर तुम्हाला कोणी विचारलं की जिओमॉर्फॉलॉजीचं नेचर काय आहे, स्कोप काय आहे, तर आपल्याला सांगता येत नव्हतं, कारण का आपण टू द पॉइंट जात होतो, बरोबर। रॉक सायकल असेल, खडक निर्मिती असेल, खनिजे असतील, हाच भाग आपण प्रिलियम साठी करत होतो, जे आपल्याला प्रिलियम मध्ये वारंवार क्वेश्चन येत होते। पण ऑप्शनलला तसं आहे का? नाहीये। ऑप्शनलला तो विषय पूर्णपणे तुम्हाला समजून घ्यायचा आहे, ओके। तर आपलं हे जे पहिलं युनिट असणार आहे भूरूपशास्त्र, तुम्हाला बेसिक आधी समजून घ्यायचंय की हे भूरूपशास्त्र काय आहे, बरोबर। त्याच्या डेफिनेशन तुम्हाला थोड्याफार पाठ असायला पाहिजेत, कारण का पहिलाच पेपर असणार आहे तुमचा ऑप्शनलचा, पहिलाच क्वेश्चन तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजी मधून असू शकतो की भूरूपशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याची स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा। तेव्हा तिथं तुम्हाला ऑब्विसली ज्या डेफिनेशन आहेत ना त्या डेफिनेशन लिहाव्या लागतील। जे भूगोल तत्ववेत्ते आहेत त्यांच्या डेफिनेशन तुम्हाला लिहाव्या लागतील। याच्या आधी आपण डेफिनेशन करत होतो का? नाही, कारण आपल्याला गरजच नव्हती डेफिनेशनची। लक्षात आलं? क्लिअर? तर या पहिल्या टॉपिक मध्ये आपल्याला भूरूपशास्त्र म्हणजे काय ते शिकायचं आहे, ओके। त्याच्यानंतर काही डेफिनेशन आहेत प्रसिद्ध अशा भूगोल तज्ञांच्या, त्या डेफिनेशन तुम्हाला इथं तुमच्या आन्सर मध्ये ऍड करायचे आहेत। भूरूपशास्त्राचं नेचर कसं आहे, त्यातला स्कोप काय आहे, हे सगळं तुम्हाला युनिट फर्स्ट मध्ये शिकायचं आहे आणि 100% युनिट फर्स्ट वरती तुम्हाला एखादा क्वेश्चन ऑप्शनल मध्ये असणारच आहे, ओके। क्लिअर? चल तर स्टार्ट करूया आपण। बघा, जर तुम्ही शब्दावरती फोकस केला, भूरूपशास्त्र, भूरूप, भू म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, बरोबर।
जी विविध आकाराची भूरूप आहेत. आता भूरूप आपण आपल्या आजूबाजूला बघतो की नाही, पठार आहेत, पर्वत आहेत, दर्या आहेत, हे सगळे काय आहेत, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असलेले भूरूप आहेत. बरोबर, भूरूप. ओके, तर भूरूप शास्त्रामध्ये जो काही पृथ्वीचा पृष्ठभाग आहे, या पृष्ठभागावरती आढळणारे जे विविध भू आकार आहेत, त्या भू आकाराची निर्मिती कशी झाली, त्याचे प्रकार काय आहेत, त्याचं वितरण कसं आहे, या दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. ओके, क्लिअर. म्हणजे ऑप्शनलचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला जर भूरूपशास्त्र म्हणजे काय, पहिला पॉइंट कुठला माहित असायला पाहिजे की भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या भूपृष्ठावरती जे काही भूरूप आढळतात त्याची निर्मिती कशी झाली, बरोबर, त्याचे प्रकार काय आहेत, त्याचं वितरण काय आहे, या दृष्टिकोनातून इथं अभ्यास केला जातो. ओके, पहिला पॉइंट तुम्ही क्लिअर करा. अतिशय सोपा आहे. एका शब्दावरती जर तुम्ही फोकस केला भूरूपशास्त्र, तर तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आता पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे काय, आपण स्कूल टाइम पासून शिलावरण, जलावरण ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासतो, बरोबर. तर पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जो शिलावरणाचा भाग असतो ना, आता हे सगळं बेसिक आहे, ह्याच्यामध्ये काही अवघड नाहीये. शिलावरणाचा जो अभ्यास आहे ना, तो अभ्यास या शास्त्रामध्ये समाविष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचा म्हणजे कोणत्या भागाचा अभ्यास इथे होतो, तर शिलावरणाचा जो अभ्यास आहे तो इथं होतो. याच्या आधी आपण प्रिलियम साठी पृथ्वीचा अंतरंग कसा आहे, भूपृष्ठाची निर्मिती कशी झाली, विकास कसा झाला, त्याच्यानंतर भूपृष्ठाची जडणघडण कशी झाली, त्याच्यासाठी जे इंडोजेनिक एक्झोजेनिक फोर्सेस आहेत त्याचा आपण अभ्यास पूर्वी करतच होतो, बरोबर आहे. भूकंप टॉपिक आपण करत होतो, ज्वालामुखी टॉपिक आपण करत होतो, बरोबर. तर ह्या सगळ्यांचा इथं समावेश केला जातो. म्हणजे पृथ्वीचं अंतरंग, त्याच्यानंतर भूपृष्ठाची निर्मिती आणि विकास, भूपृष्ठाची जडणघडण, त्याच्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या शक्ती, भूरूपांचं वर्गीकरण, त्याचं वितरण, भूपृष्ठाच्या अंतर्गत हालचाली असतील, अंतर्गत मध्ये भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, त्याच्यानंतर नदी, हिमनदी, भूमिगत पाणी, सागरी लाटा इत्यादींच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या भूरूपांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. तर आपल्याला माहितीये की सागरी लाटामुळे पण निर्माण होणारी काही भूरूप आहेत, वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे, भरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप आहेत, ज्वालामुखीमुळे निर्माण होणारी भूरूप आहेत, नदी असेल, आपण कुंभगर्त असेल, त्याच्यानंतर वाहत्या पाण्यामुळे निर्माण म्हणजे नदीच्या कार्यामुळे, भूकंपामुळे निर्माण होणारी भूरूप, या सगळ्यांचा अभ्यास आपण कुठं करतो, या सगळ्यांचा अभ्यास आपण जिओमॉर्फॉलॉजी मध्ये करतो, बरोबर. म्हणजे अगदीच तुम्ही अननोन आहात का, नाही, तुम्ही या भूरूपांचा अभ्यास प्रिलियम साठी केलेला आहे. आपल्याला प्रिलियम मध्ये विचारलं जात होतं की वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूप कोणती आहेत, वाऱ्याच्या भरण कार्यामुळे, हिम नदीमुळे होणारी भूरूप कोणती आहेत. तर या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे काय आहे, जिओमॉर्फॉलॉजी आहे. ओके, लक्षात आलं. म्हणजे बेसिक जर तुम्हाला क्वेश्चन आला की भूरूपशास्त्र म्हणजे काय, तर तिथं तुम्हाला हे सगळे पॉइंट सांगता आले पाहिजेत की भूरूपशास्त्र म्हणजे काय, पृष्ठभागावर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर जी काही विविध भूरूप आढळतात त्याची निर्मिती कशी झाली, त्याचा प्रकार काय आहे, त्याचं वितरण काय, या सगळ्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र. आणि याच्यामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे स्पेसिफिक शिलावरणाचा अभ्यास केला जातो. ओके, क्लिअर. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आता इथं आपण बघतो की मानव आणि पर्यावरण यांच्या संबंधाचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो की नाही, बरोबर. पृथ्वीच्या घन, द्रव आणि वायू याच्या अवस्था आहेत, म्हणजे शिलावरण, जलावरण आणि वातावरण याच्या अंतर्गत केला जातो, बरोबर. आता भूरूपशास्त्राची जी व्याप्ती आहे ना, ती खूप वाढत चालली, खूप जास्त संशोधन पण होत गेलंय. त्याच्यामुळे हळूहळू काय झालंय की भूरूपशास्त्राची जी डेफिनेशन आहे, आता आपण सांगितलं की भूरूपशास्त्र म्हणजे काय, बरोबर. पण जसं जसं याच्यामध्ये व्याप्ती वाढत गेलेली आहे, संशोधन होत गेलेलं आहे, त्याच्यामुळं एक परफेक्ट अशी डेफिनेशन आपण म्हणू शकत नाही. याच्यामध्ये बदल होत गेले. त्याच्या ज्या डेफिनेशन आहेत ना, भूरूपशास्त्र म्हणजे काय, याच्यामध्ये बदल होत गेलेला आहे. आणि या बदल झालेल्या काही डेफिनेशन आपल्याला आन्सर रायटिंग साठी इथं उपयोगी पडणार आहेत. तर या डेफिनेशन आहे अशा तुम्हाला तुमच्या नोट्स मध्ये घ्यायच्या आहेत. पहिली डेफिनेशन आहे WH मूर यांची. WH मूर काय म्हणतात बघा. मूर म्हणतात की पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचं स्वरूप आणि संरचना
यांचा अभ्यास म्हणजे भूरूपशास्त्र. डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या? W.H. मूर यांच्या डेफिनेशन मध्ये स्वरूप आणि संरचना हे दोन वर्ड्स येतात, हे तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मूर काय म्हणतात की पृथ्वीची जी प्राकृतिक रचना आहे त्याचं स्वरूप आणि संरचना कशी आहे याचा जो अभ्यास केला जातो ते म्हणजे भूरूपशास्त्र. बरोबर. डुडले स्टंप काय म्हणतात बघा? डुडले स्टंप म्हणतात की भूरूपशास्त्रामध्ये प्रामुख्याने भूपृष्ठाचा आकार, उत्पत्ती आणि उत्क्रांती यांचा अभ्यास केला जातो. जे सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलं त्याच्याशी थोडीशी मिळती जुळती अशी ही डेफिनेशन आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर F.J. मांखाऊस हे काय म्हणतात? पृथ्वीवरील भूरूपांची उत्पत्ती आणि विकास यांचे शास्त्रीय विवेचन म्हणजे काय? भूरूपशास्त्र. ओके. तर या 3 भूगोल तत्ववेत्यांच्या डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. भूपृष्ठाचा आकार कोणाच्या डेफिनेशन मध्ये मेन्शन आहे, भूरूपांची उत्पत्ती कोणाच्या डेफिनेशन मध्ये मेन्शन आहे, कारण 3 ते 4 डेफिनेशन तुम्हाला आन्सर रायटिंग साठी लागणार आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर एक कॉमन डेफिनेशन दिलेली आहे की पृथ्वीवरील जी भूमी स्वरूप आहेत, बरोबर, ती भूमी स्वरूप आणि त्यांच्यावर होणारे भौतिक, रासायनिक, जैविक प्रक्रिया यांच्या संबंधीचं अध्ययन करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे भूरूपशास्त्र. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर अजून एक कॉमन डेफिनेशन तुम्हाला मिळते की जी भूरूप आहे त्याचं वर्णन, त्याचं वर्गीकरण, त्याची उत्पत्ती, विकास आणि इतिहास या सगळ्यांचा अभ्यास म्हणजे काय? भूरूपशास्त्र. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही काय शिकताय की जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती भूरूप आहे त्याचा अभ्यास करणं म्हणजे भूरूपशास्त्र. ओके. आणि शेवटी तुम्हाला रील यांची एक डेफिनेशन मिळते की पृथ्वीच्या आकाराचे आकलन करून घेणं, भूपृष्ठावर या प्रक्रिया कशा घडतात ते विशद करणं म्हणजे भूरूपशास्त्र. म्हणजेच काय? त्याची निर्मिती कशी झाली, उत्पत्ती कशी झाली, विकास कसा झाला. ओके. फक्त लँग्वेज यांनी वेगळी वापरलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या 6 डेफिनेशन तरी व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतात. पहिलाच टॉपिक आणि पहिलाच क्वेश्चन जर तुम्हाला इथून आला तर. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचंय भूरूपशास्त्राची व्याप्ती. कारण एखादा क्वेश्चन बनवू शकतो की भूरूपशास्त्र म्हणजे काय सांगून भूरूपशास्त्राची व्याप्ती आणि स्वरूप स्पष्ट करा. ओके, क्लिअर. तर हा पहिला टॉपिक हलका फुलका आहे, जास्त काही अवघड नाहीये. फक्त तुम्हाला जिओमॉर्फॉलॉजी काय आहे जे आपण अभ्यासणार आहोत ना, तर ते जिओमॉर्फॉलॉजी काय आहे हे तुम्हाला इथे शिकायचं आहे. लक्षात आलं? क्लिअर. चला तर आता आपण व्याप्ती बघतोय. व्याप्तीमध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय बघा. काय आहे व्याप्ती याची? आपण काय बोललो की जशी जशी याची व्याप्ती वाढते तसं तसं याचं डेफिनेशन बदलत गेलेत. बरोबर. मग प्राकृतिक भूगोलाचा आणि भूरूपशास्त्राचा खूप जवळचा संबंध आहे. बरोबर. कसा संबंध आहे ते पण आपल्याला समजलं पाहिजे. भूपृष्ठावर घडणाऱ्या क्रिया प्रक्रिया ज्या आहेत ना त्याचा अभ्यास कशामध्ये होतो? भूरूपशास्त्रामध्ये होतो. आतापर्यंत आपण बघितलं रॉक सायकल असेल, खडकाची उत्पत्ती असेल, त्या खडकाची संरचना असेल, त्याचं वितरण असेल, त्याच्यामध्ये असणारी खनिज द्रव्य असतील, याचा अभ्यास कशामध्ये केला जातो? याचा पण अभ्यास जिओमॉर्फॉलॉजी मध्ये केला जातो. लक्षात आलं? आपण इथे काय बघतोय? प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्राचा जो संबंध आहे तो आपण बघतोय. बरोबर. आता इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता आहे की जे हेरोडोटस आणि स्ट्रॅबो आहेत ना, तर यांनी इसवी सनाच्या पहिल्या आणि इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये भौतिक प्रक्रियांनी विविध भूरूपे तयार होतात असं प्रतिपादन केलं. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट IMP मुद्दा आहे. हेरोडोटस आणि स्ट्रॅबो यांचा मुद्दा लक्षात ठेवा. यांनी इसवी सनाच्या पहिल्या आणि 5व्या शतकामध्ये हे सांगितलं होतं की बाबा भौतिक प्रक्रिया ज्या आहेत ना या भौतिक प्रक्रियांनी विविध भूरूप तयार होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर WM डेव्हिस यांनी काय सांगितलं की भूरूपशास्त्राचा सैद्धांतिक पाया यांनी घातला. लक्षात ठेव. ठीक आहे. ओके. आणि जे आपण त्यांचं सायकल ऑफ इरोजन शिकत होतो प्रिलियम साठी, क्षरण चक्राचं प्रतिपादन त्यांनी केलं आणि त्यांनी 3 अवस्था सांगितलेल्या आहेत ज्या की आपण पुढे शिकणार आहोत. लक्षात आलं? तर भूरूपशास्त्राचा जो सैद्धांतिक पाया कोणी घातलेला आहे? WM डेव्हिस यांनी घातलेला आहे. सायकल ऑफ इरोजन आपण शिकतो. बरोबर. त्याच्यानंतर बघा 1950 नंतर भूरूपशास्त्रामध्ये सांख्यिकी पद्धतीचा वापर सुरू झाला. पण जेव्हा सांख्यिकी पद्धतीचा वापर सुरू होत असतो ना तर तिथं
या शास्त्राला वैज्ञानिक स्वरूप प्राप्त होत असतं. लक्षात आलं? म्हणजे हेरोडोटस, स्ट्रॅबो, त्याच्यानंतर WM डेव्हिस आणि त्याच्यानंतर 50 नंतर सांख्यिकी पद्धती. ही जी व्याप्तीमधले 3 मुद्दे आहेत, हे 3 मुद्दे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जेव्हा व्याप्तीवरती क्वेश्चन विचारला जाईल तेव्हा हे 3 मुद्दे तुम्हाला तिथं लिहिणं मस्ट आहे. ओके. आता हे जे शास्त्र आहे या शास्त्रामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर वाढत आहे. आधी नव्हता. जसं जसं संशोधन होत गेले आता मात्र इथं काय झाले, प्रायोगिक पद्धतीचा वापर वाढतोय. पृथ्वी आहे आपली, पृथ्वीप्रमाणे जे सोलर सिस्टीम आहे, सूर्यकुल आहे, तर सूर्यकुलामध्ये जे काही ग्रह आहेत, प्रायोगिक पद्धती म्हणजे काय, सूर्यकुलामध्ये जे ग्रह आहेत आपल्या पृथ्वीसारखे, तर त्या ग्रहांवर सुद्धा भूमी स्वरूप आहेत का, असतील तर कशी असतील, आपल्या पृथ्वीसारखीच आहेत का, याचा जो अभ्यास आहे ना, याचा अभ्यास हल्ली भूरूपशास्त्रामध्ये केला जातोय. म्हणून आपण काय म्हणतो इथं की प्रयोग केले जात आहेत. बरोबर. प्रायोगिक पद्धतीचा वापर जो आहे ना, तो वापर इथं आपल्याला वाढत गेलेला दिसून येतो. ठीक आहे. तर ही काय आहे, व्याप्ती आहे. भूरूपशास्त्राची आपण व्याप्ती शिकतोय. नेक्स्ट पॉइंट बघा. नेक्स्ट पॉइंट आपला आहे की भूरूपशास्त्राचं स्वरूप. तर जसं तुम्हाला व्याप्तीवरती पॉइंट जो आपण एक्सप्लेन केला तसंच तुम्हाला याचं स्वरूप सुद्धा माहित असलं पाहिजे. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला. तर भूरूपशास्त्र म्हणजे काय आपण बघितलं, भूरूपशास्त्राची व्याप्ती आपण बघितली. आता आपण बघणार आहोत भूरूपशास्त्राचं स्वरूप. ठीक आहे. ओके. याच्यामध्ये बघा, पृथ्वीवरील विशाल भूरूपांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. ठीक आहे. पृथ्वीवरती जी विशाल भूरूप आहेत ना, भूरूप खूप विशाल आहेत पण त्यांचा सूक्ष्म स्तरावर अभ्यास केला जातो. ओके. नेक्स्ट पॉइंट बघा. याच्यामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती भूमिखंड आहेत, महासागर आहेत, यांचं वितरण असेल, जागतिक समस्या असतील, याचा सुद्धा अभ्यास आपल्या जिओमॉर्फॉलॉजी मध्ये केला जातो. आपण काय बघतोय, जिओमॉर्फॉलॉजीचं स्वरूप बघतोय. त्याच्यानंतर आपल्या भूमीची अवनती असेल, झिजेची समस्या असेल, ही आधुनिक भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासाचा महत्वाचा विषय आहे. ठीक आहे. आधुनिक भूरूपशास्त्रामध्ये म्हणजे जुनं भूरूपशास्त्र जे होतं ते फक्त भूरूपांचा अभ्यास करत होतं, पण इथं आता नवीन मुद्दे पण जोडले जात आहेत. ओके. त्याच्यानंतर ज्या काही उंच पर्वतरांगा आहेत, खोल महासागर आहेत, सपाट पठारे आहेत, सकल मैदाने आहेत, यांचा एकात्मिक दृष्टीनं अभ्यास कशामध्ये केला जातोय, भूरूपशास्त्रामध्ये केला जातोय. कारण का, ही जी भूरूप आहेत ना, ही उत्क्रांत होत असताना घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, खडकांचं संघटन आहे, संरचना आहेत आणि त्यांच्यावर कार्य करणाऱ्या घटकांचा प्रभाव, हवामान, अनेक घटकांवरती ही अवलंबून आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा अभ्यास कशामध्ये केला जातोय, भूरूपशास्त्रामध्ये केला जातोय. ओके. चला. तर व्याप्ती आपण कंप्लीट केली. स्वरूपामधला आपण पुढचा पार्ट बघूया. नेक्स्ट बघा. आपण काय बोललो की जी व्याप्ती आहे त्याच्यामध्ये वाढ होते, बदल होत चाललेला आहे. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर जे सागर तळ आहेत किंवा त्याच्यावरची जी भूरूप आहेत, याचा अभ्यास सुद्धा कशामध्ये केला जातोय, या भूरूपशास्त्रामध्ये केला जातोय. आधी फक्त पृष्ठभागावरती जी भूरूप आहेत त्याचाच अभ्यास केला जात होता, पण अलीकडच्या काळामध्ये सागर तळ आणि त्याच्यावरची जी भूरूप आहेत याचा पण अभ्यास इथं आपल्याला भूरूपशास्त्रामध्ये केलेला दिसून येतोय. ठीक आहे. अनाच्छादनाचं जे अध्ययन आहे, ओके, इरोजन आपण म्हणतो ना, तर या अनाच्छादनाच्या अध्ययनावरून जलप्रणालीचा ड्रेनेज सिस्टीम किंवा पॅटर्नचा विकास कसा होत गेलेला आहे याचं पण विश्लेषण आपल्याला या भूरूपशास्त्रामध्ये करता येतं. म्हणजे हा सगळा पार्ट जो आहे ना, हा सगळा पार्ट जिओमॉर्फॉलॉजी मध्ये आपल्याला ऑप्शनल भूगोल शिकताना करायचा आहे. ठीक आहे. ओके. आता अपक्षय कारक, तुम्ही जर 11-12 ची जर पुस्तकं काढली बेसिकची, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशनच्या आधी स्टेट बोर्डची पुस्तकं वापरा तुम्ही किंवा NCERT ची वापरा. तसं तर बेसिक पासून आपण शिकवतो, त्याच्यामुळं वाचायची गरज पण नाही. जर तुम्हाला वाटत असेल की आपण NCERT वाचलं पाहिजे तर तुम्ही वाचू शकता. पण जी आपली पुस्तकं आहेत केसागर पब्लिकेशनची, जी तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहेत, जसं की दाते सरांचं पुस्तक आहे, माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, के सिद्धार्थ सरांची पुस्तक आहेत, तर या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक पासून दिलेलं आहे. म्हणजे जे
एनसीईआरटी मध्ये आहे, जे स्टेट बोर्ड मध्ये आहे, ते सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ओके. तर हे अपक्षय चक्र वगैरे आपण पूर्वी शिकलेलंच असतो. तर अपक्षय चक्राची कोणती अवस्था म्हणजे कोणत्या अवस्थेमधून एखादा भूप्रदेश गेलेला आहे हे समजण्यास आपल्याला कशामुळे मदत होते? जिओमॉर्फॉलॉजीमुळे मदत होते, बरोबर, किंवा भूरूपशास्त्रामुळे मदत होते. याच्यावरून आपण प्राचीन काळातील भूरूपावरून त्या काळामधलं जे हवामान आहे, बरोबर, किंवा क्षरण प्रक्रिया, प्राचीन काळामध्ये इथे क्षरण करा, या प्रक्रियेचं स्वरूप समजण्यास आपल्याला मदत होतं. ठीक आहे. प्राचीन काळामध्ये जी भूरूप होती त्या भूरूपावरून आपण काय अभ्यास करू शकतो की त्या काळामध्ये हवामान कसं होतं, क्षरण प्रक्रियेचं स्वरूप कसं होतं. ओके. या सगळ्याचा अभ्यास कशामध्ये होतोय? या सगळ्याचा अभ्यास जिओमॉर्फॉलॉजी किंवा भूरूपशास्त्रामध्ये होतो, बरोबर. म्हणजे एखादं भूदृश्य आहे तर त्या भूदृश्याचा जो विकास होत गेलेला आहे, ऐतिहासिक विकास आपण म्हणतो, तर या ऐतिहासिक विकासाचं जे विश्लेषण आहे ना, ते करण्यासाठी आपण इथं अनाच्छादनाचा अभ्यास करतो. आणि काही वेळा भूरूपामध्ये अचानक परिवर्तन पण घडून येतात, त्याचा देखील अभ्यास आपण इथं करतो. ठीक आहे. ओके. तर भूरूपशास्त्र म्हणजे काय, त्याचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याच्या डेफिनेशन, हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्या या सेशन मधला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, किंवा पहिला जो आपलं युनिट आहे त्या युनिटमध्ये या पार्ट वरून तुम्हाला डेफिनेटली क्वेश्चन दिसू शकतो. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, काही वेळा काय होतं, भूरूपामध्ये अचानक परिवर्तन घडून येतात, बरोबर. तेव्हा भूरूपाची जी जडणघडण आहे, बरोबर, का परिवर्तन घडून आलेली आहेत, मग या जडणघडणीचा जो तात्विक सहसंबंध आहे ना, तो जोडणं इथं कठीण असतं. त्याच्यामुळं इथं जो हा विषय आहे, सांख्यिकी आणि अनुभवजन्य दृष्टिकोन आहे, या दृष्टिकोनातून भूरूपशास्त्राचा अभ्यास केला जातो. मग या गोष्टी सगळ्या सोप्या होऊन जातात. त्याच्याबरोबरच सांख्यिकी, अनुभवजन्य, पद्धतशीर असे प्रादेशिक 4 दृष्टिकोन जे आहेत ना, हे दृष्टिकोन तुम्हाला भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासावे लागतात किंवा अभ्यासले जातात. कोणते? सांख्यिकी, अनुभवजन्य, पद्धतशीर आणि प्रादेशिक 4 प्रमुख दृष्टिकोन. मग भूरूपशास्त्रामध्ये मुख्यत्वे करून नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. हे लक्षात ठेवा की मुख्य करून कशाचा अभ्यास केला जातो? जिओमॉर्फॉलॉजी मध्ये नैसर्गिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. ओके. म्हणजे आजच्या सेशन मध्ये तुम्हाला काय शिकायचंय? भूरूपशास्त्र म्हणजे काय आहे, याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, याचं स्वरूप काय आहे, याची व्याप्ती काय आहे, भूगोल तत्ववेत्यांनी भूरूपशास्त्राची डेफिनेशन काय केलेली आहे, हे सगळं तुम्हाला इथे अभ्यासायचं, बरोबर. आता आपण म्हणतो की जिओमॉर्फॉलॉजी मध्ये मुख्यत्वे नैसर्गिक घटना ज्या आहेत, बरोबर, किंवा नैसर्गिक प्रक्रिया ज्या आहेत यांचा अभ्यास केला जातो. मग भूकंप नैसर्गिक प्रक्रिया आहे, भूकंपशास्त्र, मृदाशास्त्र, ज्वालामुखी विज्ञान, हवामानशास्त्र यांचा संबंध येणार की नाही, कारण आपण काय म्हणतो, नैसर्गिक प्रक्रिया. भूकंप घडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, मृदा निर्मिती असेल, ज्वालामुखी आहे, हवामान आहे, या सगळ्या विषयांचा अभ्यास भूरूपशास्त्राशी येतो किंवा जवळचा संबंध आहे असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर हवाई छायाचित्रण असेल, कृत्रिम उपग्रहाद्वारे निरीक्षण असेल, सुदूर संवेदन असेल, इत्यादीच्या मदतीमुळे काय झालंय, भूरूपशास्त्राच्या अभ्यासाला गतिशीलता निर्माण झाली. हे आत्ता विकास होत गेलाय, आत्ता याच्यामध्ये प्रगती होत गेलेली आहे. ओके. लक्षात आलं? क्लिअर. तर युपीएससी सारखंच मला सगळं पाहिजे हा आग्रह सोडून द्या. टू द पॉइंट व्यवस्थित तुमचं मटेरियल तयार ठेवा. पहिलं युनिट समजून घ्या, याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन जाणार नाही. जेव्हा तुम्ही 25चा पेपर द्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अरे इंट्रोडक्शन लेक्चर मॅडमनी जे घेतलं होतं तिथून आपल्याला हा क्वेश्चन बनलेला आहे. ठीक आहे. साध्या सोप्या शब्दामध्ये आधी विषय तुम्ही समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. पण सुरुवातीपासूनच जर तुम्ही सगळं डिफिकल्ट कंटेंट घेत गेलात किंवा तुम्ही आधी विषयच नाही समजून घेतला, म्हणजे तुम्ही पहिलं युनिट नाहीच केलं की भूरूपशास्त्र म्हणजे काय आणि तुम्ही पुढचे युनिट करत गेलात तर त्याला काही अर्थ नाही. ओके. क्लिअर. नेक्स्ट बघा, आता इथं जी भूरूप आपण अभ्यास करतोय, म्हणजे भूरूपशास्त्र म्हणजे काय, पृथ्वीवरच्या पृष्ठभागावरील भूरूपांचा अभ्यास. मग ही जी भूरूप आहेत ना, या भूरूपांचा आपल्या मानवी जीवनावरती
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतो का? होतो, लक्षात घ्या. संस्कृती असेल, संरक्षण असेल, व्यापार असेल, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून ही भूरूप महत्वाची असतात. लक्षात आलं? क्लिअर? हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. संस्कृती, संरक्षण, व्यापार या दृष्टीनं भूरूप महत्वाची आहेत. म्हणून आपण म्हणतो की मानवी जीवनावरती भूरूपांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होतात. ओके, क्लिअर? त्याचबरोबर जो जमिनीचा वापर आहे त्या वापराच्या दृष्टीनं पण भूरूपांना विशेष महत्व असतं. सगळ्या ठिकाणी सेम भूरूप असतात का? काही ठिकाणी तुम्हाला पर्वत दिसतील, काही ठिकाणी नद्या दिसतील, काही ठिकाणी पठार दिसतील, बरोबर? आणि याच्यामुळं कारण भूरूपावर मानवी क्रियांचा विशेष परिणाम होत असतो. म्हणून आपण इथं काय बोलतो की जमिनीच्या वापराला किंवा वापराच्या दृष्टीनं भूरूपांना खूप जास्त मदत आहे. जे पर्यावरण व्यवस्थापन आहे या पर्यावरण व्यवस्थापनासाठी सुद्धा भूरूपशास्त्राचा अभ्यास महत्वपूर्ण ठरतो. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की एकंदरीतच जो अलीकडचा काळ आहे ना, या अलीकडच्या काळामध्ये भूरूपशास्त्राच्या अभ्यासाचं क्षितिज जे आहे ना ते खूप जास्त विस्तारले, खूप मोठा आवाका झालेला आहे त्याचा. लक्षात आलं? आणि पहिलं युनिट आपण बघतोय, जसं जसं आपला सिलेबस कव्हर होत जाईल तसं तसं आपले स्टॅटिकच्या पुस्तकांसोबतच, स्टॅटिकच्या सिलेबस सोबतच योजना मासिक असेल, डाऊन टू अर्थ मासिक असेल, या मासिकाचा पण संदर्भ आपल्याला आन्सर रायटिंग साठी घ्यायचा आहे. हे इथं तुम्ही विसरू नका. ठीक आहे? ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आपले हे रेकॉर्डेड सेशन आहे, त्याच्यामुळे तुमचे काही डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका. इथं मी माझा नंबर पण शेअर करते. 9404033073 हा माझा नंबर आहे. या नंबरवरती तुमचे काही डाऊट असतील जिओग्राफी ऑप्शनल वाले स्टुडंट तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे? ओके, आता हे पहिलं युनिट इंट्रोडक्शन आपण दिलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन काय बनवू शकतात असं तुम्ही प्रॅक्टिस करा. एक एक युनिट अशा पद्धतीने कव्हर करा. काहीही अवघड जाणार नाही तुम्हाला सिलेबस कव्हर करायला. ठीक आहे? मग इथं तुम्हाला पहिला क्वेश्चन मी दिलाय प्रॅक्टिससाठी की प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती विशद करा. ठीक आहे? किंवा 250 शब्दामध्ये जर तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारला तर प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती सांगून भूरूपशास्त्राच्या व्याख्या लिहा. ज्या 6 व्याख्या मी तुम्हाला इथं सांगितलेत. ठीक आहे? किंवा भूरूपशास्त्राच्या व्याख्या सांगून भूरूपशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. हे 3 क्वेश्चन तुम्ही लिहायला घ्या. जेव्हा तुम्ही सेशन बघाल, तुम्हाला जेव्हा हे सेशन समजेल तेव्हा तुम्ही हे 3 क्वेश्चन लिहायला घ्या. एक बंच तयार करा. पहिल्या युनिट मधून 3 क्वेश्चन मला आज मॅडमनी दिले होते, मी ते लिहिलेत. आणि याच्यानंतर आपण युपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे जिओग्राफी ऑप्शनल मध्ये तुम्हाला काय विचारलंय आतापर्यंत पहिल्या टॉपिक मधून जिओमॉर्फोलॉजी. ठीक आहे? ते तुम्ही कलेक्ट करा. म्हणजे युनिट 1 जे आहे ना, या युनिट 1 चा एक बंच तुमच्याकडे तयार होऊन जाईल. त्याच्या बाहेर कुठलाच क्वेश्चन जाणार नाही. लक्षात घ्या. फक्त तुम्हाला काय करायचंय, पूर्ण वर्षभरामध्ये करंट अफेअर्स मध्ये जर काही नवीन ऍड होत असेल ते फक्त तुम्हाला तिथे ऍड करायचंय उदाहरण म्हणून. लक्षात आलं? क्लिअर? उदाहरणं तुम्ही जुनी पण लिहू शकता, नवीन पण लिहू शकता, त्याच्यामध्ये काही वाद नाही. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपलं युनिट आहे. पहिलं युनिट आपलं इथं संपतं. फक्त आपले क्वेश्चन आन्सर रायटिंगचा भाग राहतो, तो आपण घेऊया. याच्यानंतर आता प्राकृतिक भूगोलामधलं जिओमॉर्फोलॉजीचं स्थान काय आहे. आतापर्यंत आपण जिओमॉर्फोलॉजी म्हणजे काय बघितली, भूरूपशास्त्र म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशन बघितल्या, स्वरूप बघितली, व्याप्ती बघितली. ठीक आहे? प्लेस ऑफ जिओमॉर्फोलॉजी इन फिजिकल जिओग्राफी. ओके, प्राकृतिक भूगोल आपण कंबाईनला अभ्यासतो, राज्यसेवेला अभ्यासतो. ओके, त्याच्यामुळे आपण अननोन नाही असं नाही. तर इथे तुम्हाला प्लेस ऑफ जिओमॉर्फोलॉजी बघायचंय फिजिकल जिओग्राफी मध्ये. तर इथून पण तुमचे क्वेश्चन बनवू शकतात. आता लक्ष द्या व्यवस्थित. भूरूपशास्त्र म्हणजे काय तुम्ही शिकलात, बरोबर? मग या भूरूपशास्त्राच्या विविध शाखा आणि उपशाखा ठीक आहे बनतात. पुढे आपण शिकणार होते. तर या विविध शाखा आणि उपशाखा ज्या आहेत ना, तर याच्या माहितीवरून आपल्याला काय कळतं, जर एखाद्या शास्त्राच्या पुढे अजून शाखा निर्माण होत असतील, उपशाखा निर्माण होत असतील, तर आपण काय म्हणतो की त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे, व्यापक आहे, हे आपण स्पष्ट होऊन जातो. बरोबर? म्हणजे जसं की भूरूपशास्त्राचं शैक्षणिक महत्व आहे, बरोबर, तसंच त्याचं
उपयोजित शास्त्र म्हणून पण मदत आहे, अप्लाइड सायन्स म्हणून पण मदत आहे. ओके, बरोबर. तर भूरूपशास्त्राचं जसं शैक्षणिक महत्व आहे तसं अप्लाइड सायन्स म्हणून पण त्याचं विशेष महत्व आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे कसं? बघा, आपण पृथ्वीवरती राहतो, बरोबर, जगतो, वाढतो, आपलं पूर्ण जीवन पृथ्वीवरती आपण व्यतीत करतो. त्या पृथ्वी संबंधीच्या माहितीचा शोध लावणं हाच भूरूपशास्त्राचा उद्देश आहे ना. भूरूपशास्त्राचा अभ्यास आपण का करतोय? जसं की आपण बोललो की सागर आहेत, सागर तळ आहे, सागर तळाची रचना आहे, त्याच्यावरती तयार होणारी भूरूप आहेत, याचा अभ्यास आपण करतो. का करतो? कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती राहतोय, बरोबर. म्हणून आपण त्या पृथ्वीच्या संबंधीचा माहितीचा शोध घेतोय. हा मेन आपला उद्देश आहे जिओमॉर्फॉलॉजीचा. लक्षात आलं? म्हणजे पृथ्वीवरती दर्या आहेत, पर्वत आहेत, पृथ्वीवरती सरोवर आहेत, प्राकृतिक रचना आहेत या सगळ्या, बरोबर. मग या प्राकृतिक रचना कायम तशाच राहतात का? शाश्वत आहेत? शाश्वत म्हणजे चिरंतन आहेत का? नाही, त्याच्यामध्ये नित्य परिवर्तन होत आहेत. बघा, अरवली पर्वताची एक न्यूज होती. अरवली पर्वताचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं काय म्हणू शकता, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नाश झालेला आहे, बरोबर. किंवा हिमालय पर्वत आहे, हिमालय पर्वताची उंची वाढत आहे अजून पण. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की ही जी भूरूप आहेत किंवा या ज्या प्राकृतिक रचना आहेत ना, हे शाश्वत नाहीयेत, त्याच्यामध्ये नित्य परिवर्तन होत असतात, बरोबर. पृथ्वीवरील निसर्ग आणि पृथ्वीवरचं जे जीवन आहे किंवा आजचं जे स्वरूप तुम्ही बघताय, हे पृथ्वीच्या दीर्घ इतिहासात नित्य घडून येणाऱ्या परिवर्तनाची अवस्था दर्शवते. असं नाहीये की आता जे आपण अनुभवतोय, आता जे आपण बघतोय ते पूर्वीपासून आहे, तसं नाहीये. जे पृथ्वीवरती निसर्ग आपण बघतोय, पृथ्वीवरती जीवन आपण जे बघतोय, हा खूप मोठा इतिहास आहे पृथ्वीचा, बरोबर, आणि त्याच्या अवस्था दर्शवत आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर हे मुद्दे तुम्ही इथं समजून घ्या की ही शाश्वत नाहीये, त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत आहे. ओके, तर आपला टॉपिक कोणता आहे? आपला टॉपिक आहे प्लेस ऑफ जिओमॉर्फॉलॉजी इन फिजिकल जिओग्राफी. नेक्स्ट मुद्दा बघा, नद्या, हिमनद्या, बाह्यकारक, अंतर्गत कारक आणि बाह्यकारक, बरोबर. जे बाह्यकारक आहेत म्हणजे बाहेरून कार्य करतात, तर ते काय करतात? नद्या वाहतात, बरोबर. तर सततच्या वाहण्यामुळे काय होतं? भूपृष्ठाची झीज होत असते. नद्यांचे जे प्रवाह आहेत, जमीन कापली जाते आणि काय होते? दऱ्यांची निर्मिती होते. जसं की आपण म्हणतो ना, व्ही शेप व्हॅली असेल, यू शेप व्हॅली असेल, हिमनदी, नदीचं कार्य असेल, बरोबर. त्याच्यामुळे काय होतं? दऱ्यांची निर्मिती झालेली दिसते. उंच, खोल, खडबडीत, खडकाळ भूपृष्ठ जे आहे किंवा भूप्रदेश आहेत ना, इथं वाऱ्याच्या विविध कार्यामुळे काय होतं? कालांतराने, बरं का, तो भूभाग सपाट होऊ शकतो, बरोबर, किंवा वाळवंटी होत असतो. यारदांग असेल, बारखान असेल, ही जी भूमी स्वरूप आहेत, आपण प्रिलियमसाठी अभ्यास दिलेत पूर्वी पण, बरोबर. किंवा खोलगट भागामध्ये किंवा समुद्रामध्ये गाळाचं संचयन होऊन कालांतराने पृथ्वीच्या आंतरिक क्रियामुळे जमिनीची उंची किंवा समुद्राची खोली याच्यामध्ये बदल झालेला आहे. ओके, आणि जमीन कधी उंचावली जाते तर कधी खाली कचली जाते. तुम्ही न्यूज वाचल्या असतील की काही बेट आहेत जे अचानकच समुद्रामध्ये लुप्त झाले, बरोबर. हे सगळं बदल होतोय. लक्षात आलं? एक्झाम्पल बघा, याचं एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. भारताचा जो दक्षिण किनारा आहे, भारताचा दक्षिण किनारा आहे, इथं क्रिटेशियस काळामध्ये आपण ही इव्होल्युशनरी टाइमलाईन बघणार आहोत. क्रिटेशियन काळामध्ये समुद्राच्या अतिक्रमणाचे पुरावे मिळालेले आहेत. आणि अशी उदाहरणं जेव्हा तुम्ही हे सगळं लिहिताय, उदाहरणार्थ तुम्ही हा मुद्दा लिहिलाय, याच्यानंतर तुम्हाला हे एक्झाम्पल लिहिता आलं पाहिजे की दक्षिण किनारी भागामध्ये क्रिटेशियस काळामध्ये समुद्राच्या अतिक्रमणाचे पुरावे मिळालेले आहेत. ठीक आहे, ओके. जिओलॉजिकल टाइम स्केल म्हणतो, पुढे आपण बघणार आहोत, मराठीमध्ये व्यवस्थित आपल्याला बघायचे आहे. तर असे एक्झाम्पल जर तुम्ही लिहिले तर खूप चांगले मार्क्स मिळून जातात. लक्षात आलं? पण हे सेपरेटली अभ्यासायचं का नाही, याच्या सोबतच तुम्ही अभ्यासा. लक्षात आलं? नेक्स्ट पॉइंट बघा, भूपृष्ठाद्वारे जमिनीवर बदल हे ज्याप्रमाणे नित्य होत असतात, त्याप्रमाणे
जे हवामान आहे त्याच्यामध्ये पण बदल होतोय. लक्षात आलं? म्हणजे पृथ्वीचं जे वातावरण आहे या वातावरणातील बदलामुळे किंवा तुम्ही काय म्हणू शकता, सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी जी उष्णता आहे, हीट बजेट आपण पुढे अभ्यासणार आहोत. तर या उष्णतेतील बदलामुळे वातावरणातील तापमान सगळ्यात महत्वाचा घटक, तापमान बदलतं आणि तापमान बदलल्यामुळे काय होतं, हवामानात पण बदल होत जातो. ठीक आहे. आता हे कसं, इस्टोसिन काळ जो होता ना, या काळामध्ये तापमान कमी झालं होतं, बरोबर. मग टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय झालं होतं, पृथ्वीवरती विशाल प्रदेशात हिमवृष्टी झाली होती. पृथ्वीचा अधिकांश भाग जो आहे तो हिमव्याप्त झाला होता आणि त्या कालखंडाला हिमयुग या नावाने संबोधलं जातं. हे कशामुळे झालं, तापमानातील बदलामुळे झालं. म्हणजे या इस्टोसिन काळाचा उल्लेख तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये तुमच्या केला पाहिजे, बरोबर. तर काय झालं, पृथ्वीच्या वातावरणामध्ये जे बदल होत आहेत, वातावरणामध्ये बदल का होत आहेत, भूपृष्ठ बदलले की वातावरणामध्ये बदल होतो, बरोबर. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला हिमयुग तयार झालेलं दिसून येतं. त्याच्यानंतर जर तुम्ही पर्मियन काळामध्ये गेलात तर पृथ्वीवरती अनेक ठिकाणी, आता पर्मियन काळ काय आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघूया. ठीक आहे, की अनेक ठिकाणी तुम्हाला मे बी हे प्रिलियमला पण विचारलं जाऊ शकतं जोड्या नावामध्ये, इस्टोसिन काळ, हिमयुग, त्याच्यानंतर पर्मियन काळ. इथं काय झालं, अनेक ठिकाणी उष्ण दमट हवामान निर्माण झालं, वनस्पती आणि जंगलांची दाट वाढ झालेली दिसून येते. त्याच्यानंतर तुम्ही क्रेटेशियस काळामध्ये जर गेलात तर क्रेटेशियस कालखंडामध्ये इथं जमिनीत पडलेल्या भेगांमधून लावारस बाहेर पडला आणि लावारसापासून पठारांची निर्मिती झाली. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर हे जे हवामानाच्या बदलाप्रमाणे पृथ्वीच्या इतिहासामध्ये आता हवामान आणि प्राणी जीवन याचा खूप जवळचा संबंध असतो, बरोबर. त्याच्यामुळे इतिहासामध्ये प्राणी जीवनात पण अनेक स्थित्यंतरे घडून आली. लक्षात आलं. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी भूरूप आहेत त्याचा परिणाम कशावरती झाला, वातावरणावरती झाला, बरोबर. आणि पुढं या हवामानाचा परिणाम प्राणी जीवनावरती पण झाला. प्राणी आणि वनस्पतींचे अवशेष त्या त्या काळातील खडकांच्या स्तरामध्ये जीवाश्म म्हणजे फॉसिलच्या स्वरूपात गाडली गेलेली असली. वनस्पतीच्या जीवनाची उत्क्रांती कशी होत गेली याचं ज्ञान सुद्धा भूरूपशास्त्राच्या अभ्यासकांना इथं प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतं. ओके, क्लिअर. तर हे सगळे पॉइंट थोडे तरी आपल्याला ज्ञात आहेत असं नाही की आपल्याला माहितच नाही. ओके, क्लिअर. नेक्स्ट मुद्दा बघा. आता आज आपण बघतोय की पृथ्वीवरती सगळीकडे सस्तन प्राण्यांचं प्रभुत्व आढळतंय, बरोबर. पण पूर्वी असं होतं का, नाही. कारण मध्य काळामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचं अस्तित्व जास्त होतं. त्याच्यानंतर पुष्प धारण करणाऱ्या वनस्पती आहेत त्यांचा जो उगम आहे तो कधी झाला, सुरुवातीपासूनच आहे का नाही, तृतीय कल्पामुळे झाला. त्याच्यामुळे त्याचे पुरावे पण आपल्याला बघायला मिळतात. किंवा प्राण्यांची उत्क्रांती कशी झाली याचा इतिहास जो आहे तो तुम्हाला भूरूपशास्त्रज्ञांना जीवाश्माच्या अध्ययनावरून झालेला इथं दिसून येतो. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीचे जे प्राणी होते त्यांची शरीर रचना साधी होती, बरोबर. पण त्याचा जसा जसा विकास होत गेला तसं त्यांची शरीर रचना जी आहे अधिकाधिक गुंतागुंतीची बनत गेली आणि मानवाची उत्पत्ती प्राणी जीवनाच्या उत्क्रांतीचा सर्वात प्रगत भाग किंवा प्रगत अवस्था समजली जाते. लक्षात आलं. आता याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की आता मला टाइम स्केल शिकावी लागेल अगोदर, बरोबर. काय शिकावी लागेल, टाइम स्केल शिकावी लागेल. हे इथं आपल्यासाठी महत्वाचं आहे. जस्ट एक मिनिट थांबा बघा. तर थोडक्यात मी रिवाइज करते. आपण बघतोय प्लेस ऑफ जिओमॉर्फोलॉजी इन फिजिकल जिओग्राफी. याच्यामध्ये आपण पहिला पार्ट काय बघितला, याच्यामध्ये आपण भूरूपशास्त्राच्या विविध शाखा उपशाखा यांच्या माहितीवरून त्यांचं कार्यक्षेत्र व्यापक आहे हे शिकलो, बरोबर. नेक्स्ट आपण कुठपर्यंत आलो होतो बघा, उत्क्रांतीपर्यंत आलो होतो. याच्यानंतर बघा पृथ्वीपासून मिळणारी जी खनिजे आहेत ना त्या खनिजावरती सगळे उद्योगधंदे किंवा आपली आर्थिक प्रगती जी आहे ती अवलंबून असते. पण प्रत्येक प्रकारचा खडक आपण आता पुढं भूशास्त्रीय रचना जी आहे ती शिकतो. मेटामॉर्फिक रॉक असेल, सेडिमेंटरी रॉक असेल, तर प्रत्येक प्रकारच्या खडकामध्ये सेम खनिजे असतील का, नाही. विशिष्ट प्रकारच्या खडकामध्ये विशिष्ट प्रकारच्या खनिजांचं साहचर्य आढळून येतं. त्याच्यामुळं
प्रत्येक खडकाला आर्थिक महत्व असेल असं नाही. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागामध्ये लोह, त्याच्यानंतर मॅंगनीज, तांबे, जस्त, शिसे, क्रोमियम, सुवर्ण यांचे जे साठे आहेत ना, हे तुम्हाला कशामध्ये मिळतात? स्तरित खडकामध्ये. म्हणजे ऑब्विसली स्तरित खडकाचा आर्थिक मूल्य कसं आहे? जास्त आहे, बरोबर. त्याच्यानंतर अभ्रक असेल, ऍस्बेस्टॉस असेल, ग्राफाइट असेल, ही अधातू खनिजे, बरोबर. ही अधातू खनिजे प्राचीन काळातील आर्कियन कल्पातील खडकामध्ये आढळून येतात. याचं जे आर्थिक मूल्य आहे हे कमी आहे. ओके, हे मुद्दे पण आपले इथं क्लिअर होऊन जातात भूरूपशास्त्राच्या अभ्यासामध्ये. त्याच्यानंतर दगडी कोळसा असेल, पेट्रोलियम आहे, यांसारखे कार्बोनिफेरस युगातील खनिज कोणत्या खडकामध्ये आढळतात? स्तरित खडकामध्ये आढळतात. ठीक आहे, ओके. मग जे खनन अभियंते असतात ना, त्यांना या भूकवचातील उपयुक्त खनिजांचं खनन करावं लागतं. आणि हे खनन कार्य कोणत्या पद्धतीनं केलं तर आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायक आहे याचा विचार पण या अभियंत्याला करावा लागतो की नाही. मग त्याच्यासाठी त्याला काय करावं लागेल? आधी त्या खडकाची संरचना, त्याची अवस्था असेल, भूजलाची उपस्थिती असेल, खडकाचे गुणधर्म असतील, या सगळ्यांचं ज्ञान या अभियंत्याला असणं आवश्यक असतं. तर तिथून आपण आर्थिकदृष्ट्या लाभ मिळवू शकतो. ओके, समजलं? सोपे मुद्दे आहेत, जास्त काही अवघड नाहीत. आता इथे बघा, म्हणजे थोडक्यात काय माहिती का, भूरूपशास्त्र का महत्वाचं? हे जे स्थापत्य अभियंते असतात त्यांना भूरूपशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. रस्ते, पूल बांधणं, धरणे बांधणं, मोठे मोठे इमारती बांधणं, बोगदे बांधणं, याच्यासाठी मजबूत पाया गरजेचा असतो. मग त्याच्यासाठी जिथं हे बनणार आहे तिथल्या खडकाचा प्रकार कोणता असतो याच्यावरती कार्य डिपेंड करतं. किंवा नगर नियोजनाचं काम आहे, नियोजित पाणी पुरवठा कसा केला जाईल याच्या संबंधीच्या योजना निश्चित कराव्या लागतात. भूजल सर्वेक्षण करणं आवश्यक असतं. खडकाची सच्छिद्रता, त्याची संरचना, या गुणधर्माचा प्रथम अभ्यास इथं करावाच लागतो. लक्षात ठेवा, बरोबर. आपण काय बघतोय? प्राकृतिक भूगोलामध्ये जिओमॉर्फॉलॉजीचं स्थान काय आहे? लक्षात आलं? क्लिअर? तर हे साधे सोपे पॉइंट आहे जिथून आपले क्वेश्चन बनवू शकतात. तर हा आपला पार्ट पहिला, जिओमॉर्फॉलॉजी मॉड्यूल जे आपलं चालू आहे त्याच्यामधलं आपलं हे पहिलं सेशन आहे. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जिओग्राफी ऑप्शनल साठी ही मॉड्यूल सिरीज तुम्हाला डेफिनेटली उपयोगी पडेल. काही अडचणी असतील तर माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.